बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज. नमस्कार. राजकारणाच्या पटलावरची अत्यंत महत्वाची बातमी पश्चिम महाराष्ट्रातून. कोल्हापूर जिल्ह्यातलं गोकुळ संस्था राजकारणाच्या पटलावरची अत्यंत महत्वाची संस्था मानली जाते. गोकुळचा गड ज्याच्याकडं त्याच्याकडेच कोल्हापूरची सत्ता असं म्हटलं जातंय. आणि याच पार्श्वभूमीवर गोकुळच्या संस्थेत जे राजकारण घडतंय त्याच्यात अनेक तह होत आहेत का, काहीतरी वेगळं शिस्तय का? सध्या सोशल मीडियावरती एकच बातमी आहे. खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील हे एकत्र येणार. याची कारण ही तशीच आहे. अलीकडच एका कार्यक्रमात अशी जोरदार चर्चा झाली. त्याची कारण काय आहे? भविष्यात खरंच एकत्र येण्याची नांदी होती काही? याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी शर्वरी पवार आणि आपण पाहताय तिचा जागर न्यूज. खासदार धनंजय महाडिक उर्फ मुन्ना महाडिक आणि बंटी पाटील, सतेज बंटी पाटील यांच्या तू मै आणि अनेक निगेटिव्ह बातम्या आपण आतापर्यंत ऐकल्या. गेले 15 ते 20 वर्षाचा संघर्ष आपण जवळून पाहिला. ह्यानं बोललं म्हणून त्यानं बोललं आणि त्यानं बोललं म्हणून ह्यानं करून दाखवलं. हे वारंवार आपण बंटी पाटील आणि मुन्ना महाडिकांच्यात नेहमी पाहिलंच. परंतु आता सध्या एक सोशल मीडियावरती बातमी फिरतीये, ती म्हणजे ही दोघे एकत्र येणार. असं झालं तर नक्कीच कोल्हापूरचा विकास होईल. पण खरंच याची शक्यता आहे का नुसत्याच अफवा आहेत? याच्यावरती आपण एक नजर टाकूया. पुस्तक प्रकाशनाचा सोहळा संपन्न होत होता आणि त्याच वेळी खासदार धनंजय महाडिक आणि सतेज बंटी पाटलांचे बंधू संजय पाटील हे एका कार्यक्रमात बराच वेळ उपस्थित होते. दोघांचीही बोलणी झाली. चेहऱ्यावरचे भाव पॉझिटिव्ह होते. हसत खेळत खेळीमेळीच्या वातावरणात दोघेही एकमेकांशी बोलत होते. तिथं अनेकांच्या मनात पाल चुकली की कुठंतरी गणित एकत्र येण्याचं दिसतंय. या कार्यक्रमातूनच सुरू झाली ही चर्चा. कार्यक्रम होता पुस्तक प्रकाशन सोहळा आणि त्या सोहळ्यात धनंजय महाडिक आणि संजय पाटील, सतेज पाटलांचे बंधू उपस्थित होते आणि त्यांच्यातला जो पॉझिटिव्हपणा होता तो बघून प्रत्येकाला वाटलं की ही तर नांदीच नाही ना एकत्र येण्याची. त्यानंतर अलीकडचं दुसरं कारण, हे पहिलं कारण झालं. दुसरं कारण म्हणजे अमोल महाडिक यांच्याशी तर सहजच भेट होते, पण मंत्री मुश्रीफांशी भेट होत नाही. हे आमदार सतेज बंटी पाटलांचं वक्तव्य चांगलंच विचार करायला भाग पाडते. कारण मुश्रीफांचा आणि सतेज बंटी पाटलांचा दोस्ताना सगळ्यांना माहित आहे. पण भाजपाशी संगत केल्यानंतर, महायुतीत गेल्यानंतर हटके राहणं, बंटी पाटलांपासून लांब राहणं, मुश्रीफांना नेमकं काय दाखवायचं होतं हे माहित नाही. पण खरंच हा दोस्ताना कुठं तर तुटतोय असं दिसत असेल. सध्या महाडिकांना हवाय गोकुळ, भाजपाला हवाय गोकुळ. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लक्ष घातलंय गोकुळ या संस्थेकडं आणि म्हणूनच आता मुंबईहून या सर्व प्रकरणाकडे लक्ष आहे. मुश्रीफांना चेकमेट द्यायचा आहे आणि मुश्रीफांना चेकमेट द्यायला ही वेळ खरंच योग्य आहे का? कारण सतेज बंटी पाटलांचा मुश्रीफांशी दोस्ताना कुठं तर दुरावताना दिसतोय आणि याचाच फायदा महाडिक उचलू शकतात आणि
येणाऱ्या काळात अमल माडिक आणि सतेज बंटी पाटलांची जवळी आणि मुश्रीफांचं दूर गेलेलं नातं गोकुळच्या निवडणुकीत यश प्राप्त करून देऊ शकते माडकांना. कारण माडकांना कुठल्याही परिस्थितीत गोकुळ हवंच आहे. तसे त्यांना मुंबईतून थेट आदेश आलेले आहेत आणि अमल महाडिक, धनंजय महाडिक हे सतेज बंटी पाटलांचं जे वर्चस्व आहे गोकुळवरचं त्याचा उपयोग करून मुश्रीफांना चितपट करू शकतात बरं का. त्यामुळंच येणाऱ्या काळात मुश्रीफांना चितपट करण्यासाठी एकूणच महाडिक बंटी पाटलांचा उपयोग करून घेतील का? खरंच इतकं सोपं आहे का सतेज बंटी पाटलांना गळाला लावणं? का एकूणच सध्याची परिस्थिती पाहता भाजपाशी सतेज बंटी पाटलांचे नाते नेमके कसे आहे यावरतीही अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. सध्या एकूणच गोकुळचं युद्ध सुरू आहे आणि या युद्धात महायुतीत गेलेले मुश्रीफ नेमकं काय करतात? सावकारांनी तर थेट सांगितलंय विनय कोरेंनी, नेमकं काय करणार आहे याचा माझा स्पेशल रिपोर्ट असणार आहे. एकूणच महाडिक आणि सतेज पाटील एकत्र आले तर मुश्रीफांना दणका बसू शकतो यात तीळ मात्र शंका नाही. पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत अजून गोकुळमध्ये काय काय होऊ शकते. तोपर्यंत तुम्हीही सांगा खरंच असं राजकारण होऊ शकतं का आणि काय काय राजकारण होऊ शकतंय हे तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि पाहत राहा तिचा जागर न्यूज. नमस्कार, मी शैवरी पवार.